लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की गौतमची बायको ही म्हणत असते, वहिनी तुमच्या नवऱ्याला गप्प बसायला सांगा. त्याबरोबर आता मीनाक्षीसुद्धा लगेच म्हणायला जाते, हे बघ तू या सगळ्यात इतक्यात सरकार म्हणतात बाद झालं, हे घर माझं आहे, त्यामुळे ह्या घरात आवाज फक्त आणि फक्त माझाच चालणार, समजलं. ह्या घरात आवाज वाढवून बोलायचं नाही. आणि राहिला प्रश्न, सत्ता कुणाच्या हातात असते, तर सत्ता त्याच्याच हातात असते ज्याची लायकी असते, समजलं. आता हे ती गौतमकडे बघून बोलते. मग लगेचच सखीकडे बघते आणि म्हणत असते, सखी बेटा कम पटापट सह्या करून देतेस ना. त्याबरोबर सखी लगेच म्हणते, हो आई लगेच करते. आणि आता बिचारी घाबरलेली सखी सह्या करायला लागते. सरकार मनातल्या मनातून आज खूप खुश असतात, कारण आज त्या मनात म्हणत असतात की आत्तापर्यंत मी फक्त या प्रॉपर्टीमध्ये म्हणण्यापुरतं सरकार होते, पण आज खरोखर मी ह्या प्रॉपर्टीची सरकार झाले, खऱ्या अर्थाने ही प्रॉपर्टी आज माझी झाली. तर आता इथे सरकार लगेचच फाईल घेऊन निघून चाललेले असतात. तर सखी म्हणते, आई माझा वाढदिवस, अगं केक कापायचा आहे ना. त्याबरोबर आता मात्र सरकारांना केक कापण्यामध्ये वगैरे काहीच रस नसतो. त्या सखीला मागे फिरून काही उत्तर देणार इतक्यात त्या ठिकाणी त्यांचे नेहमीचे वकील आलेले असतात, पुरोहित. आता त्यांना बघून लगेचच ती पुढे येते आणि म्हणते, पुरोहित आज तुम्ही इथे. त्यावर ॲडव्होकेट पुरोहित म्हणतात, हो मॅडम आज मी इथे येणारच होतो. सखीसुद्धा तिकडे येते आणि म्हणत असते, पुरोहित काका खूप दिवसांनी आलात. त्यावर पुरोहित म्हणतात, हो सखी बेटा, आजचा दिवस चुकून मला चालणार नव्हतं, हॅपी बर्थडे, बिलेटेड हॅपी बर्थडे. त्याबरोबर लगेचच सखी म्हणते, थँक्यू काका. त्याबरोबर ते सांगत असतात की मॅडम आज राघव सरांच्या विलचं शेवटचं पान वाचायची वेळ आलेली आहे, म्हणून मला इकडे यावं लागलं. त्याबरोबर लगेचच आता पुढे ते सांगतात की त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस सखी 21 वर्षांची होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पान मी वाचायचं, मगच काहीतरी याच्यातून फायदा होईल. त्याबरोबर लगेचच आता सरकार म्हणतात, ठीक आहे काहीच हरकत नाही, आपण एक काम करूया पुरोहित, आपण जाऊन स्टडीमध्ये बसूया चला. आणि मग आता ती लगेचच स्टडीमध्ये चाललेली असते. तर लगेचच पुरोहित म्हणतात की सॉरी मॅडम, पण कायद्यानुसार आणि विलनुसार असंच आहे की विल सगळ्यांच्या समोर वाचली जावी, त्यामुळे आपल्याला विल इथे सर्वांच्या समोर वाचावी लागेल. त्यावर लगेचच आता हे ऐकून सरकारांना राग येतो. त्यांना हे खरं तर करायचं नसतं, पण मग त्या म्हणतात ठीक आहे आणि जाऊन पटकन खाली बसतात रागाने. त्याबरोबर लगेचच वकील साहेब त्यांच्याकडे बघायला लागतात. मग त्या वकील साहेबांना हसत म्हणतात, या ना पुरोहित. मग पुरोहित येऊन बसतात. त्याबरोबर लगेचच आता पुरोहित सखीला म्हणतात, सखी बेटा ये तू इथे बस. सखीसुद्धा येते आणि ॲडव्होकेट पुरोहितांजवळ बसते. मग लगेचच आता पुरोहित बाकी घरातल्या सर्व सदस्यांनासुद्धा बोलवतात आणि म्हणतात, मी सुरू करतो वाचायला. तर राघव कामत यांच्या विलच्या शेवटच्या पानामध्ये असं लिहिलं आहे की सखी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तिचं लग्न लावून द्यायचं, तोपर्यंत तिचा कोणताही सिग्नेचरचा बिझनेसमध्ये व्हॅल्युएबली मानली जाणार नाही. त्याबरोबर हे ऐकून सखी म्हणते, पण मला लग्न नाही करायचं एवढ्यात. त्यावर लगेचच आता ॲडव्होकेट पुरोहित म्हणतात की हो, पण बेटा तुझ्या बाबांनी हा निर्णय तुझ्या भल्यासाठीच घेतला असेल ना. त्याबरोबर आता लगेचच हे ऐकून गौतम खूप खुश होतो आणि तो लगेच म्हणायला लागतो की वा दादा वा, राघव दादा तू ग्रेट होतास, ग्रेट, अमेझिंग, माइंड ब्लोईंग राघव दादा, एक नंबर होतास तू जे करून ठेवलंस ना ते सगळं बेस्ट केलंस, ग्रेट दादा तू उत्तम होतास. काय म्हणाली होतीस मागाशी तू, काय सत्ता त्याच्याच हातात येते जो सांभाळण्याच्या लायक असतो. बरोबर 100% बरोबर बोललीस तू, आज पहिल्यांदा बरोबर बोललीस. बघ माझ्या राघवदादाने अगदी बरोबर सगळं करून ठेवलेलं आहे. एक होती चवताळलेली नागिन होती घाण, एक होती चवताळलेली नागिन होती घाण, थैथयाट केला तिनं. इतकं आता तो चांगलं गाणं बोलतच असतो. इतक्यात त्याला लगेचच त्याची बायको म्हणते, चला इकडनं, तुम्ही तुमचं काय चाललंय, आहो चला. त्यावर तो म्हणत असतो, अगं नको घेऊन जाऊ, मला घेऊन जाण्याने काहीच नाही बदलणार. पण त्याची बायको ऐकत नाही आणि ती त्याला म्हणत असते, तुम्ही चला म्हणते ना मी,
मग आता रागाने लगेचच सरकार आता इकडे मोठ्या काकाकडे सुद्धा बघतात. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, माझंसुद्धा एक महत्त्वाचं काम आहे, काही कॉल्स वगैरे करायचे आहेत ऑफिसमध्ये, सो मी सुद्धा म्हणजे निघतो. आणि मग तो सुद्धा तिकडनं जातो. आता मीनाक्षी तिकडे उभी असते, पण लगेचच काका मीनाक्षीला हाक मारतो, मीनाक्षी. त्याबरोबर मीनाक्षीसुद्धा लगेचच त्यांच्याबरोबर तिकडनं निघून जाते. आता फक्त सखी आणि सरकार पुरोहित वकिलांसोबत उरलेले असतात. आता सरकार पुरोहित वकिलांना म्हणत असतात, पुरोहित, अहो बघा ना एकदा सखीकडे प्लीज. राघवने जे लिहून ठेवलं आहे ते तुम्ही बरोबर म्हणताय. राघव खरोखर खूप दूरदर्शी होता. त्याने हिचा पूर्ण विचार करूनच हे सगळं केलं असेल. पण मला माझ्या मुलीला, माझ्या सखीला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे, एकदम चिल. मग त्यासाठी मला नाही तिचं लग्न वगैरे लावायचं. याच्यावर काहीतरी मार्ग असेल ना प्लीज पुरोहित. अहो एकदा माझ्या बाळाकडे बघा. आता हे सगळं ऐकून सखी खूप खुश होते. तर ॲडव्होकेट पुरोहित म्हणतात, मॅडम विलमध्ये असं लिहिलं आहे की जर सखीचं लग्न 21 वर्षांनंतर नाही झालं तर मग मात्र सखीला जी प्रॉपर्टी तिच्या नावावरती आहे त्याच्यातून दर महिन्याला खर्चासाठी काही रक्कम मिळेल आणि बाकीची सगळी प्रॉपर्टी तशीच ट्रॅश राहील. त्याबरोबर आता लगेचच सरकारांना आठवतं की सखीने कागदपत्रांवर सह्या तर केल्या आहेत, पण आता त्याचा काही उपयोग बिझनेसमध्ये होऊ शकत नाही. तर आता इथे मीनाक्षी खोलीमध्ये येते आणि जोरजोरात बाप्पासमोर घंटानाद करते आणि आता प्रार्थना करत असते की आज तू माझं ऐकलंस, आजपासून या घराच्या विनाशाला सुरुवात झाली. आता अशीच या घराची विनाशकाली सुरू राहू दे. प्रत्येकाचा विनाश होऊ दे, या घरातल्या प्रत्येकाचा नाश होऊ दे. त्याबरोबर लगेचच काका तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं स्वतःच्याच घराचा विनाश मागतेस तू. त्याबरोबर मग मात्र मीनाक्षी काकूला राग येतो आणि मीनाक्षी काकू स्वतःच्या हातातून त्यांचा हात सोडवते आणि पुन्हा हात जोडून म्हणायला लागते की आई, आज माझी हाक ऐकलीस ना, अशीच कायम माझी हाक ऐकत राहा. त्याबरोबर पुन्हा आता काका तिचा हात पकडतो. त्याबरोबर ती काकाचा हात सोडते आणि स्वतःच्या पोटावरती स्वतःचा हात ठेवून घेते आणि रडत रडत येऊन खाली बसते. त्याबरोबर आता काकालासुद्धा खूप दुःख होतं. मग रडणाऱ्या मीनाक्षीला समजावण्यासाठी काका येतो. तो तिच्या पोटावरनं तिचा हात काढायला लावतो आणि म्हणत असतो, मीनाक्षी हे बघ, रडू नकोस ना. रडू नको मीनाक्षी, शांत हो. अगं हे बघ, विसरून जा आता ते सगळं. अगं 15 वर्ष झाली या गोष्टीला आता. त्यावरती म्हणत असते, कसं विसरू मी? सांगा ना. 15 वर्ष मी माझी जखम तशीच भळभळत ठेवली आणि ती कायम तशीच राहील जोपर्यंत त्या तेजस्विनीचं वाटोळं होत नाही. तिचं वाटोळं होईल. त्याबरोबर लगेच पुढे ती म्हणते, आणि आता तिच्या विनाशाला सुरुवात झाली आहे. बघाल तुम्ही, विनाश झाल्याशिवाय राहणार नाही तिचा. ती बर्बाद होईल, पूर्ण बर्बाद. तर इकडे आता सखी म्हणत असते, पण हे सगळं का, म्हणजे कशासाठी? मला खरंच नाही करायचं आहे लग्न. आई अगं पण प्लीज. त्याबरोबर लगेचच आता इकडे सरकार म्हणायला लागतात की नाही सखी, हे बघ, जर राघवने असं विलमध्ये लिहून ठेवलं आहे की तुझं लग्न करायचं आहे तर तुझं लग्न आपण करायलाच लागेल. कारण राघव खरोखर खूप दूरदर्शी होता. त्याने तुझ्या पूर्ण फ्युचरचा विचार करूनच हा डिसिजन घेतला असणार आहे. आणि खरं सांगू का तुला, आज जर राघव जिवंत असताना तर राघवने स्वतःहूनच तुझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली असती. खूप उत्साहाने त्याने तुझं लग्न लावलं असतं. आता मुद्दाम ती रडण्याचं थोडं नाटक करते. त्याबरोबर वकील साहेब म्हणायला लागतात, मॅडम अहो मग आता तुम्ही शोधा सखीसाठी नवरा. आणि मग आता लगेचच ते त्यांच्या हातामध्ये ती फाईल देतात. तर आता इथे काका हा मीनाक्षीला म्हणत असतो, मीनाक्षी काळजी करू नको, फक्त थोडे दिवस. आता ही थोडे दिवसात सगळी सत्ता माझ्या हातात येईल. तू बघतच राहशील. अगं ती सखी तिच्या आई इतकी हुशार नाही आहे. ती सखी बावळट आहे, मूर्ख आहे ती. अगं तिला मी सहज गुंडाळू शकतो खरोखर. मग एकदा का ती आपल्या ताब्यात आली ना की बघ, मग सगळी प्रॉपर्टी आपली होईल. खरंच सांगतो मी तिला गुंडाळणार. तिला गुंडाळणं मला अवघड नाही जाणार. मग प्रॉपर्टीवर आपलाच हक्क. त्याबरोबर मग लगेचच मीनाक्षी मामी टाळ्या वाजवते. तर आता मात्र काकाला जरा आश्चर्यच वाटतं. तर मीनाक्षी काकी म्हणायला लागते, वा रे गुंडाळे बहादर, वाह. म्हणजे आत्तापर्यंत आईची हाजी केली, आता मुलीचीही हाजी करणार का? हां, ह्यालाच तुमचा पुरुषार्थ म्हणतात? बोला ना, ह्यालाच पुरुषार्थ म्हणतात का? त्याबरोबर मग मात्र आता काका चिडतो आणि काका मीनाक्षी काकीला म्हणायला लागतो की मीनाक्षी
काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? तुला ना अंडरडॉग वगैरे काही माहीतच नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच मीनाक्षी म्हणते, मला फक्त एकच डॉग माहीत आहे. समजलं ना? त्याबरोबर काका म्हणतो, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही आहे. उगाच बोलतोय मी तुझ्याशी. थोडे दिवस फक्त तू थांब, मग बघ ही सगळी सत्ता माझ्या हातात येते की नाही ते. मीनाक्षी काकीला राग येतो. मीनाक्षी त्याच्या हाताला धरते आणि त्याला नेऊन कॅलेंडर समोर उभं करते आणि दाखवते की तिने कॅलेंडरवरती लिहून ठेवलेलं असतं 5,568 दिवस झालेले असतात. आता ती संख्या त्याला वाचून दाखवते आणि म्हणते 5,568 दिवस झालेत. तुम्ही हेच सांगताय मला? सांगा ना, 5,568 दिवस कमी असतात का? असतात कमी हे दिवस? तुम्ही प्रत्येक वेळेस मला हेच सांगताय. तुम्ही आता आपल्या हातात सत्ता घ्याल, तुमची सत्ता येईल, तुमची सत्ता येईल. पण असं काहीच होत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ती तेजस्विनी इतक्या सहजासहजी सत्ता सोडेल? बघा, ती सखीचं लग्न तिला हवं त्याच मुलाबरोबर लावेल, जो सगळं तिचं ऐकेल, तिच्या तालावर नाचेल. तर आता इथे पुरोहित गेल्यानंतर सखी मागून सरकारांना हाक मारते, आई. त्याबरोबर सरकार लगेच म्हणतात, बोल. तर सखी म्हणत असते, आई मला लग्न नाही करायचं. खरंच? त्यावर सरकार म्हणतात, लग्न करावं लागेल तुला. ही राघवची, तुझ्या बाबाची शेवटची इच्छा आहे आणि ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. त्यावर सखी म्हणायला लागते, आई अगं पण बाबांची तर ही पण तर इच्छा होती ना की मी पोलीस. त्याबरोबर लगेचच जोरात ओरडतात सरकार, बास. मग मात्र सखी गप्प बसायला लागते. तर ती आता परत म्हणत असते, आई प्लीज, अगं नको ना, खरंच लग्न नाही करायचं मला. त्यावर मग मात्र आता सरकार म्हणतात, सरकार सरकार म्हणायचं. मग आता हे ऐकून सखीला खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं आणि नाराज होऊन सखी रडत रडत तिकडनं तिच्या खोलीमध्ये जायला लागते. तर सरकारांना मात्र आता सखीच्या सह्या घेतलेल्या फाईलचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे ती फाईल त्या जोरात टेबलावरती आपटून टाकतात आणि आता काहीच उपयोग नाही असा विचार करायला लागतात. तर इकडे सखीला मात्र या सर्व गोष्टींमुळे खूप हर्ट झालेलं असतं. सरकार मनातल्या मनात म्हणत असतात, ह्या राघवने याबद्दल मला कधीच कसं काही सांगितलं नाही का? कसं करू शकतो हा असं? ठीक आहे, लग्नच लावायचं आहे ना सखीचं? लावेन ना, लग्नसुद्धा लावेन हिचं. पण मला हवं त्या मुलाशी. हिचा नवरा माझ्या तालावर नाचला पाहिजे असाच मुलगा मी शोधून आणणार. जो मी सांगेन ते, मी सांगेन तसं करेल. लग्न लावायचं आहे ना, बघतेच. पण मला असा मुलगा सापडेल कुठे? इतक्यात मागून आता आलेला असतो तो म्हणजे कान्हा. कान्हा म्हणतो, मी आलोय मॅडम. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की गौतम काका इतका खुश असतो की तो लगेच एक पेग बनवतो आणि आता लगेच तो आता प्यायलासुद्धा घेतो आणि म्हणत असतो, वा राघव दादा वा, अरे काय उत्तम तरबेज करून ठेवली आहेस तू. खरंच तुझ्या इतका ग्रेट फक्त तूच आहेस. तुला बरोबर सर्व माहीत होतं. तू ग्रेट आहेस. अरे उगाचच्या उगाच नाही लोक तुला बिझनेस आयकॉन म्हणायचे. खरंच तू अमेझिंग होतास दादा. तुला बरोबर माहीत होतं सरकार कसं पाडायचं ते. इतक्यात आता तिथे त्याची बायको आलेली असते आणि ती म्हणत असते, अरे बाबा थोडा वेळ जरा गप्प बसशील का? काय चाललंय तुझं तुला तरी कळतंय का? अरे बाबा, हे सगळं जर त्या सखीच्या हातात गेलं ना तर आपल्यासाठी सगळं खूप अवघड होणार आहे. समजत कसं नाही आहे तुला? त्यावर तो म्हणतो, आपल्यासाठी? फक्त तुझ्यासाठी. त्याबरोबर ती म्हणते, बरं बाबा, फक्त माझ्यासाठी हे सगळं खूप अवघड होणार आहे. अरे आजपर्यंत मी त्या सखीबरोबर कधीच धड वागलेली नाही आहे, चांगलं बोललेली नाही आहे. मग जर प्रॉपर्टी तिच्या हातात गेली तर ती त्यातली मला एक दमडीसुद्धा देणार नाही. अरे दमडी कसली देणार नाही, स्वतःच्या समोरसुद्धा उभं करणार नाही. मग काय करायचं मी? त्यामुळे हे सगळं सरकारच्याच हातात राहिलं पाहिजे. कळतंय का तुला? अरे बाबा, मला माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी काहीतरी करावं लागेल ना. मग त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, फ्युचरसाठी मुलीच्या. त्याबरोबर ती म्हणते, हो मग मला माझ्या मुलीसाठी काहीच करून ठेवायला नको का? त्यावर आता तो लगेचच तिच्या कपाटाच्या ड्रॉवरपाशी जातो आणि त्या ड्रॉवरमधून काही भांडी काढतो आणि म्हणत असतो, हे म्हणजे चोरी वगैरे सुद्धा का? आता ती भांडी बघून तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. मग आता तो म्हणत असतो, काय आहे हे सगळं? काय करतेस तू?
दादा तू ग्रेट होतास, तू ग्रेट आहेस दादा, तू जे करून ठेवलंयस ना ते बेस्ट आहे. तर इकडे आता लगेचच ती म्हणायला लागते, प्रॉपर्टीतलं आपल्याला काहीही मिळणार नाही आहे तुमच्या दादाने जे करून ठेवलं आहे त्यामुळे, कळतं आहे का? पण आता इथे या गोष्टीचा गौतमला मात्र काहीच फरक पडत नसतो, कारण त्याला सरकार कशी आहे हे व्यवस्थित माहीत असतं आणि त्याला फक्त सखीबरोबर सगळं चांगलं होताना पाहायचं असतं. तर आपण दुसरीकडे पाहतो की कान्हा चिखलाचे पाय घेऊन घरात आलेला असतो. त्यामुळे आता सरकार खूप चिडतात आणि सरकार जोरात ओरडतात, सगळे घरातले मेलेत का रे? त्याबरोबर लगेचच सगळे नोकर समोर हजर होतात. तर सरकार सगळ्या नोकरांना सांगतात, आत्ताच्या आत्ता ताबडतोब ह्या मुलाला इकडनं खेचून धक्के मारून बाहेर काढा. त्याबरोबर लगेचच सर्व नोकर येस मॅडम म्हणतात आणि आता येतात कान्हाकडे आणि कान्हाला आता ते लोक धक्का मारून बाहेर काढायला लागतात. कान्हा म्हणत असतो, हे बघा थांबा, अंगाला हात नाही लावायचा, थांबा थांबा थांबा, अंगाला हात नका लावू. ओ मॅडम अहो असं काय करताय? अहो ओ मॅडम अहो, मी तुमच्या मुलीचा जीव वाचवला काल. अहो मी कान्हा, तुम्ही मला म्हणाला होतात घरी ये, मी तुला काम देईन. अहो मी तोच आहे, अहो मी कान्हा तुमच्या घरी आलो आहे मॅडम. त्याबरोबर मग मात्र सरकार मागे वळतात. त्याबरोबर लगेचच कान्हा म्हणतो, बघा ओळखलं त्यांनी, काय तुम्ही मोठी माणसं लगेच माणसांना विसरता, सोडा ओ सोडा. त्याबरोबर आता नोकर लगेचच त्याला सोडून देतात. तर सरकार एक खणखणीत मुस्काटात लगावून देते नोकरांच्या आणि म्हणायला लागते, अहो काढा घराबाहेर फास्ट. त्याबरोबर लगेचच मग आता सगळे नोकर मिळून कान्हाला घराबाहेर काढतात. तर आता कान्हा त्यांना म्हणतो, अहो खरंच मी तुमच्या बेबी सरकारांचा जीव वाचवला होता, थांबा. आणि मग तो आता व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये सरकार असं म्हणाल्या होत्या की मी तुला काम देईन, उद्या तू ये माझ्याकडे. मग आता हे बघून लगेचच नोकरसुद्धा म्हणायला लागतात, काय करायचं, विचारायचं का बेबी सरकारांना? त्याबरोबर मग लगेच आता एक वॉचमन म्हणतो की नाही नको, कशाला उगाच, आधीच एवढं काम वाढून राहिलं आहे, ते काही कमी आहे का की उगाच आपल्याला काम वाढवायचं आहे? राहू दे, ए तू निघ रे बाबा, चल इकडे, उगाच थांबू नको. आणि बाकीचे सगळे तुम्हीसुद्धा जा, तुमच्या कामाला लागा. काय वर तोंड करून खोटं बोलून गेला होता रे तू? काय तर म्हणे 70 लाख रुपये द्यायला जायचेत. अरे 70 पैसे तरी आहेत का खिशात? लायकी आहे का तेवढी कमवायची? उगाचच्या उगाच काही बोलत असता रे तुम्ही. चल निघ आता इकडनं, थांबू नको, चल 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 निघ लवकर, चालता हो. असं म्हणून आता ते नोकर आता इकडनं त्याला बाहेर काढत असतात. तर मात्र आता कान्हा त्यांना म्हणत असतो, अहो पण माझं ऐकून घ्या. तर आता लगेचच तो जो वॉचमॅन असतो तो सगळ्या बाकीच्या नोकरांना म्हणतो की तुम्हीसुद्धा सगळ्यांनी जा रे, याला मी कसा घालवायचा ते बरोबर बघतो. त्याबरोबर आता तिथे जे बाकीचे नोकर असतात, म्हणजेच आता जे घरात काम करणारे वगैरे, ते सगळे निघून जातात. तर आता कान्हाला म्हणत असतात, अरे तू का थांबलाय बाबा, तुला काय खरोखर आता इथूनही धक्के मारून काढायचं आहे का, निघ ना तू. त्यावर मग मात्र कान्हा म्हणतो, दादा प्लीज लायकी नाही काढायची, नीट बोलायचं. आणि लायकी ही पैसा खिशात असण्यासाठी धमक लागते, तशी लायकी असावी लागते. पैसा खिशात असण्यासाठी हिम्मत लागते, जिगर लागते. आणि जिगर हिम्मत दोन्ही पण माझ्यामध्ये ठासून भरलेली आहे. त्यामुळे 70 लाख काय 70 कोटीसुद्धा मी इथेच उभं राहून करू शकतो तयार. हां हे घ्या, असं म्हणत तो त्यांच्या हातात काही पैसे देतो आणि म्हणतो, ॲश करा. त्याबरोबर दुसरीकडे सखी ही मात्र रडत बसलेली असते तिच्या बाबांचे फोटो बघत आणि ती म्हणत असते की नाही, मी नाही करणार लग्न, नाही करायचं मला लग्न. बाबांचं स्वप्नच जर पूर्ण करायचं असेल ना, तर मी बाबांचं स्वप्न पोलीस बनून पूर्ण करेन. पण बाबांचं स्वप्न लग्न करून मला पूर्ण करायचं नाही आहे, नाही करायचं हे स्वप्न मला पूर्ण. आणि मग आता सखीने निर्णय घेतलेला असतो की सखी राघव कामत लग्न करणार नाही. त्याबरोबर आता इकडे सरकार म्हणत असतात की कामत इंडस्ट्रीच्या एकुलत्या एका वारसदाराचं लग्न आहे, ठाठा माटातच पार पडलं पाहिजे, ग्रँड वेडिंग झालं पाहिजे. त्याबरोबर सखी त्या ठिकाणी आलेली असते आणि ती म्हणत असते, पण मला हे लग्न करायचंच नाही आहे. त्याबरोबर मग सरकार तिला म्हणत असतात, बापरे माझ्याशिवाय लक्षात ठेव, ह्या घरातून बाहेर पडावं लागेल. त्याबरोबर मग सखी म्हणते, ठीक आहे मला तेही चालेल, मी या घरातून निघून जाणं पसंत करेन लग्न करण्यापेक्षा. त्यानंतर आता सरकार ह्या गाडीने चाललेले असतात आणि अचानक कान्हा त्यांच्या गाडीसमोर येतो. त्याबरोबर सरकार आता कान्हाला बघून आता लगेचच गाडीची काच खाली करतात आणि कान्हाला सांगतात, ए माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचा नाही या, समजलं ना. त्याबरोबर मग आता कान्हा लगेचच म्हणतो, अजून शहाणपणा बघितलाय कुठे आणि केलाय तरी कुठे,
आता करणार शहाणपणा, त्याबरोबर सरकार त्याच्याकडे बघतच राहतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.